मी हर्षल हनुमंत कदम, गाव रोपळे. सध्या मी प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष करकम मंडलचं काम करत आहे. मालकाने मला तालुका अध्यक्ष करकमची जबाबदारी दिलेली आहे. मालकांविषयी सांगायचं म्हणलं तर भले मोठं एक टाइम लागतोय, थोडक्यात सांगणं इतकं नाही त्यांचं. पण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर विकसनशील आणि पॉइंट विजन असलेला नेता येतो. एखादं काम त्याचा लाभ स्वतःला न होण्यासाठी न होता समाजाला किती होईल, भविष्यात 10 वर्षानं 15 वर्षानं त्याचा लाभ नागरिकांना, शहराला, गावाला, तालुक्याला कसा होईल त्याचं डोळ्यासमोर विजन ठेवून हे मालक आजपर्यंत काम करत आहेत. आत्ताच पहिलं असं चालूचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आत्ता झालेली आषाढी वारी असेल, आषाढी वारीला जवळजवळ AI टेक्नॉलॉजीनं सर्वे केला 28 ते 30 लाख भाविक आले. 28 ते 30 लाख भाविक आले. आतापर्यंतची इतिहासातली पहिली मोठी वारी आहे की एवढी माणसं येणारी. ह्याच्या अगोदर 15 लाख 10 लाख भाविक आली. पण ह्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर ती लोक पंढरपुरातनं शहरातनं जाताना, बोळाळे रस्त्याने जाताना गर्दी व्हायची. पंढरपुरातल्या माणसांना बाहेर पडता येत नव्हतं. पण आता तुम्ही एक अनुभवलं असेल, पंढरपुरातल्या प्रत्येक माणसानं अनुभवलं असेल, जे DP रोड झाले, मालकांना त्याच्यावर विरोधकांनी ट्रोल केलं की काय कारण नसताना ह्यांनी इकडं रस्ता केला, तिकडे रस्ता केला, तिकडे DP रोड केलं. पण त्या DP रोडचा आत्ताच्या वारीला सगळ्यात मोठा फायदा झाला. केवळ त्याचा फायदा असा झाला की पंढरपुरात ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली नाही. पोलीस प्रशासनाला भरपूर प्रमाणात त्याची ही झालं, उपाययोजना झाली. आणि जे होणारं ट्रॅफिक वारकऱ्यांचं होणार होतं, गाडींचं होणार होतं, ते सगळं डिवायडेशन त्या DP रोडनं झाले. असं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रशांत मालक हे आजचं किंवा मागचं असं डोळ्यासमोर न ठेवता पुढचं विजन ठेवून लोकांचं आणि पंढरपूर तालुक्याचा प्रश्न सोडवत आहेत. प्रशांत मालकांना 60 वर्ष पूर्ण आहेत, त्यांचा 60वा वाढदिवस येतोय, त्याबद्दल काय शुभेच्छा द्याल? आदरणीय मालकांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचा वाढदिवस येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आहे, 15 ऑगस्ट दिवशी. हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. म्हणजे मालकांना शुभेच्छा द्यायचं म्हणजे की मालकांच्या हातून आजपर्यंत कार्य झालेलंच आहे, घडतच आहे. अजूनही त्यात पांडुरंगाच्या प्रार्थना मी एवढीच करतो की मालकांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची आणि पंढरपूर तालुक्यातील नागरिकांची कामे घडो.